अनन्य यातना झाल्या महाराज. अरे वडू तुळापूर नावाचं गाव आहे पुणे जिल्ह्यामध्ये. त्या वडू तुळापूरच्या जवळ संगमेश्वराचं मंदिर आहे. त्या संगमेश्वरावर माझ्या शंभू राजाने त्या संगमेश्वराचा अभिषेक केला आणि अभिषेक केल्याच्या नंतर माझ्या राजानं त्या ठिकाणी मुक्काम ठोकला. महाराज खरं सांगू, या जगामध्ये आपलं वाटोळं करणारे दुसरे लोक नसतात महाराज. आपल्या जवळचे माणसं आपलं वाटोळं करण्याकरता तयार आहेत. आणि अशी बातमी आली महाराज, खानाला कळालं, अरे शंभू राजा संगमेश्वराच्या मंदिरावर मुक्कामाला आलेला आहे. हे खानाला कळलं, पण कोणी सांगितलं महाराज? गणोजी शिर्के नावाचा संभाजी महाराजांचा मेवणा, सख्खा मेवणा महाराज. आणि त्या गणोजी शिर्केने सांगितलं की महाराज या ठिकाणी मुक्काम आहेत महाराज. पण त्या तुळापूरच्या मंदिरावर महाराज मुक्कामाला हे गणोजी शिर्केने सांगितलं, पण ही महाराजांना खबर नव्हती. महाराज शेवटचं जेवण केलं माझ्या शंभू राजाने. शंभू राजा आराम करतात आणि रात्रीचे 12-1चा टाइम होता. त्या 12-1च्या टाइमाला सगळे खानाचे जेवढे मावळे होते तेवढे महाराजांना वेढा टाकला महाराज त्यांनी सगळ्यांनी. आणि वेढा टाकल्याच्या नंतर हे कळालं महाराज, कबीरला कळालं. कविराज नावाचा माणूस माझ्या शंभू राजाचा इमानदार माणूस होता महाराज. आणि तो कवी उठला. कवी शंभू महाराजांच्या जवळ गेला. शंभू महाराजांच्या जवळ गेल्याच्या नंतर पायापाशी बसला आणि शंभू महाराजाचे रात्री 1 वाजता पाय दाबायला लागला. शंभू महाराज खडकून उठले. शंभू महाराज खडकून उठल्याच्या नंतर शंभू राजाने विचारलं, का हो कवी कलश, सांगा का बसलात तुम्ही इतक्या रात्री? माझ्या पायाजवळ कधी बसत नसतात. त्या कलशाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. कलशाने सांगितलं, राज घात झाला की राज, घात झाला. आता आम्हाला हा राजा पुण्या पाहण्याकरता मिळणार नाही. ए कलशा, अरे असं अभद्र बोलू नको. हा राजा वाघाचा मुलगा आहे, वाघाचा मुलगा. आम्ही कधी मरणाला भेट नाही. अरे मराठे कमी थकते नाही, मराठे कमी झुकते नाही, मराठे कमी पैशाचे भिकते नाही. अरे आपण 10 मराठे जर एकत्रित असलो तर कुणाची माय जनली नाही की आपल्याकडे वाकडं पाहण्याची. राज आपल्यातलेच काही फितूर निघले ना. अरे कोण फितूर आहे राजे? मी जर तुम्हाला त्याचं नाव सांगितलं तर तुम्ही युद्धाकरता तयार राहणार नाहीत. राजे म्हटले, सांग की रे कलशा, सांग की कोण फितूर निघलं, कोण फितूर आहे? त्यावेळेस कलशाने सांगितलं, तुमचा सख्खा मेवणा राज, सख्खा मेवणा तुमचा गणोजी शिर्के. बदलला ना राज. शब्द ज्यावेळेस शंभू राजाच्या कानावर गेले, शंभू राजा ढसा रडला. अरे स्वतःची माय मेल्याच्या नंतर, बाप मेल्याच्या नंतर कधी न रडणारा राजा, कधी त्याला न दुःख होणारा, कधी डोळ्यामध्ये पाणी न येणारा राजा पहिल्यांदा रडला. का माहितीये? आपल्या माणसाने आपल्याला त्रास दिल्याच्या नंतर माणूस पहिल्यांदा रडतो महाराज. हो, तो राजा रडला. राजाने सांगितलं, कलशा, अरे एक वाईट निघला म्हणून काय झालं? माझ्या 18 भगड समाजातील मावळे माझ्या सोबत आहेत की नाही? आहेत की सोबत? चल की रे कलशा. कलशाने घोड्यावर टांग मारली महाराज आणि कलश पुढे निघालेत. मागे संभाजी महाराज निघालेत. माझा राजा पाठीमागे निघाला. ऐका माझ्या दादांनो, आजच्या षष्टीमध्ये एवढा संभाजी महाराज जर घरी घेऊन गेलात आणि आपल्या मुलाला जर संभाजी महाराज शिकवला, आपल्या मुलींना जर संभाजी महाराज जर शिकवला तर आपला धर्म कधीच धोक्यात येणार नाही. आणि माझा कलश पुढे चाललाय, पाठीमागे संभाजी महाराज चाललाय. काढला की महाराजच्या खानाने बाण आणि तो बाण माझ्या कलशाच्या छातीमध्ये लागला. धप दिशी असा आवाज झाला. माझा कलश खाली पडला. महाराज हे माझ्या शंभू राजाने पाहिलं आणि शंभू राजा त्याच्या जवळ आले. शंभू राजाने सांगितलं, ए कलशा, चल की रे, आपल्याला युद्ध करायचंय. अरे आपल्या माय बहिणीच्या डोक्यावरचं, कपाळावरचं कुंकू सुरक्षित राहण्याकरता, आपण या धर्माचं पालन करण्याकरता, आया बहिणीची इज्जत सुरक्षित राहण्याकरता कलशा, अरे नको सोडू रे प्राण. पण कलश सांगत होता, राज जाणार आहे मी या मृत्यू लोकांचा निरोप घेऊन जाणार आहे, पण स्वराज्या करता मरणार आहे. तुम्ही मरू नका, तुमची या महाराष्ट्राला गरज आहे. राज तुम्ही जा की हो, मी मरू द्या. मी मेलो म्हणून काय झालं? लाख मेले तरी चालतील राज, पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. शंभू राजाचा पाय उडत नाही. शंभू राजा निघाला तोपर्यंत खानाचा बेडा शंभू राजाच्या जवळ
पडला. ऐका, सर्वांगाचे कान करून ऐका. शंभू राजाच्या जवळ खानाचा बेडा पडला. खानाचा बेडा पडल्याच्या नंतर साखळदंड होते महाराज. त्या साखळदंडाला करती सारखे असे धारदार टोका असणाऱ्या करती जोडलेल्या होत्या महाराज. तो साखळदंड माझ्या शंभू राजाच्या अंगावर टाकला. जसा शंभू राजाच्या अंगावर तो साखळदंड टाकला की नाही, जसे ते टोक होते ते संभाजी महाराजांच्या अंगात मध्ये घुसले. रक्ताच्या चिळकंड्या उडायला लागल्या. 10 माणसं शंभू राजाला त्या साखळदंडाने ओढतात महाराज. जसं एखादा पिसाळलेला वाघ असेल, एखादा पिसाळलेली गाय असेल, जशी एखादी पिसाळलेली गाय असेल तिला जसं लोक जाळ टाकून ओढतात की नाही, तसं माझ्या शंभू राजाला ओढत ओढत खानाच्या दरबारामध्ये नेलं. खानाच्या दरबारामध्ये गेल्याच्या नंतर शंभू राजा डोळे वटारून त्या खानाकडे पाहत होता. त्या खान सांगत होता, ए शंभा, ए शंभा, सोड की रे तुझा इस्लाम धर्म, सोड की रे तुझा धर्म, सोड की रे तुझा धर्म आणि स्वीकार इस्लाम धर्म. पण शंभू राजा त्याच्याकडे डोळे वटारून पाहत होता. शंभू राजाला पहिली आनंद यातना दिली. ती यातना अशी, ऐका, सर्वांगाचे कान करून ऐका. तप्त तापलेल्या सळया, तप्त तापलेल्या सळया. माता माऊल्या आमचा स्वयंपाक करतात, माता माऊल्या आमच्या चपात्या भाजतात की नाही इथं. अरे तव्याचा चटका लागला की माणसं 5 दिवस असे हात धरतात महाराज, बरोबर का नाही. अरे तप्त तापलेले सळय होते महाराज, गज होते तप्त तापलेले. माझ्या शंभू राजाच्या डोळ्यामध्ये जसे तापलेले गज घेतले की चर असा आवाज झाला आणि माझ्या शंभू राजाचे डोळे गेले. ते डोळे सांगत होते, राज, या डोळ्याने स्वराज्य पाहिलं, या डोळ्याने आऊसाहेबांना पाहिलं, या डोळ्याने छत्रपती शिवाजी महाराजांना पाहिलं, या डोळ्याने स्वराज्य पाहिलं. पण आता हे डोळे जग पाहण्याकरता तयार नाही. पुन्हा विचारू लागला खान. खान विचारू लागला, ए संभा, सोड की रे प्राण, ए संभा, सोड की रे प्राण, बदल की रे धर्म, बदल की रे धर्म. पण धर्म बदलण्याकरता शंभू राजा तयार नाही. शंभू राजा म्हणला, अरे वाघाच्या जबड्यात घालून हात, मोजीने दात, हीच आमची मराठ्यांची जात. वाघाच्या जबड्यात हात घालणारे आम्ही आहेत. खानाने सांगितलं, इसकी जबान बहुत बोलती है, इसकी जबान बहुत बोलती है, इसकी जबान छाट डालो. शंभू राजाचं तोंड वाचण्याकरता 5 माणसं शंभू राजाच्या छातीवर बसले. माझा शंभू राजा तोंड उघडत नाही, माझा शंभू राजा तोंड उघडत नाही. कोणीतरी सांगितलं, ए ए ए नाक दाबलं की माणसाचं तोंड उघडतं, नाक दाबलं की माणसाचं तोंड उघडतं. म्हणून माझ्या शंभू राजाचं नाक दाबण्याकरता 5 माणसं मारा. जसं माझ्या शंभू राजाने तोंड उघडलं, जसं माझ्या शंभू राजांचं नाक दाबलं, तसं माझ्या शंभू राजाने तोंड उघडलं. 7 दिवशी तलवार आली, माझ्या शंभू राजाचं जीभ छाटण्यात आली महाराज. हे संभा, संभा, सोड की रे, सोड की रे तुझा धर्म, स्वीकार की रे इस्लाम धर्म, स्वीकार की रे इस्लाम धर्म. पण शंभू राजा आमचा इस्लाम धर्म स्वीकारण्याकरता तयार नाही महाराज. अरे त्या शंभू महाराजांचं कोणी यायचं, नख काढून न्यायचं, कुणी यायचं माझ्या शंभू महाराजाच्या शरीराचे साल काढून घेऊन जायचं, कातड काढून घेऊन जायचं. जसं माता माऊलांनो, तुम्ही चिप्स करायचे असेल तर बटाटे कसे शिलतात, तसं माझ्या शंभू महाराजांचं शरीर शिल्ल्या गेलं. तर शिल्लेल्या शरीरावर कोणी मीठ टाकायचं, कोणी तिखट टाकायचं. शंभू राजाच्या शरीराचा दहा व्हायचा महाराज. पण राजे फक्त म्हणायचे, जगदंब, 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 जगदंब. अरे ते मरण सुद्धा माझ्या शंभू राजाला सांगत होतं, ए राजा, ए राजा, सोड की रे प्राण, सोड की रे प्राण, आता कशाला जगतोस. पण त्या मरणाला सुद्धा माझा राजा सांगत होता, माझा शंभू राजा सांगत होता, अरे जगल तर या धर्मासाठी जगल, जगल तर माझ्या आया बहिणीची इज्जत सुरक्षित राहण्याकरता जगल, जगल तर गायीसाठी जगेल, आणि जगेल तर माझ्या धर्मासाठी जगेल. याला म्हणतात धर्माचं पालन, याला म्हणतात धर्माचं पालन. आणि हे पालन करण्याकरता महाराज म्हणले, आम्ही वृत्ती लोकांमध्ये आलो. धर्म